हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी फ्रॉम स्वामी केक्स अँड बेक्स पर्शी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही आजची ऑर्डर आहे. 1 kg चॉकलेट फ्लेवरचा केक पाहिजे होता. आणि ही ऑर्डर ना मला म्हणजे मी जेव्हा बेकिंगचं बिझनेस स्टार्ट केला आणि इन्स्टाला पोस्ट टाकली त्याच्यानंतर ज्यांनी मला फर्स्ट ऑर्डर दिली होती ना, तर तोच माझा क्लासमेट आहे आणि त्यांनीच ही मला ऑर्डर दिली होती. त्यांच्या घरी ॲनिव्हर्सरी होती त्याच्यासाठी आणि त्यांना आधी मला 7चं टायमिंग सांगितलं. त्याच्यानंतर तो म्हटला 6 वाजता पाहिजे केक. आणि गडबडीत मग मला गरमच स्पॉन्ज जो होता तो डिमोल्ड करायला लागला. थोडंसं प्रॉब्लेम झाला इथं, पण मी केलं ते कसं तरी. जरा इथं भाजत होतं आणि हाताला वगैरे भाजत होतं, पण माझा केक व्यवस्थित निघाला. सो मग त्याच्यानंतर मी पटापट केक जो होता तो कट करून ठेवला, कारण कट केला तर तो पटकन थंड होतो आणि गरम स्पॉन्ज आहे त्याच्यामध्ये मला आयसिंग नाही करता येत नाही. कारण काय होतं, केक एक स्पॉन्ज गरम असतो आणि जेव्हा स्पॉन्ज गरम असतो त्याच्यानंतर जेव्हा मी क्रीम लावते ना त्याला, तेव्हा ती क्रीम कम्प्लीट मेल्ट होते. त्यामुळं मग मी पटकन याला कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर केक जो होता ना तो आयसिंग करून घेतला. आणि इथं मी त्याची थोडीशी क्लिप ॲड केली आहे. आणि त्याच्यानंतर हा होता आपल्या केकचा फायनल लुक. फास्टमध्ये मला काहीतरी नवीन ट्राय करायचं असतं, त्यामुळं डोक्याला ताण देऊन काही ना काहीतरी मी करत असते. तर तीच डिझाईन मी बनवलेली आणि केक होम बेकरकडून घेतलेले. नेहमीच वजनाला जास्त असतात. हा तर जवळजवळ अर्धा किलो मी एक्स्ट्रा केक दिला आहे. पण असू द्या, हा होता केकचा फायनल लुक. केक कसा वाटला मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.